नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल पालेभाज्यामधली एक स्पेशल पालेभाजी, ती म्हणजे मुळ्याची पानांची भाजी. ही मुळ्याच्या पानाची भाजी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन, व्हिटॅमिन्स, खनिज असतात, तर त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया. इथे आपल्याला मुळ्याच्या पालाची भाजी करण्याकरता इथे मी मुळ्याचे पानं घेतलेले आहे, छान हिरवेगार. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे. इथे सोबत मी मुळा पण घेतलेला आहे, याचे सालं काढून याचे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक. हे मी स्वच्छ धुवून याचे बारीक बारीक तुकडे करून घेते आणि मुळाचे पानं स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घेते. इथे आपण मुळ्याचे पानं 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मी इथे स्वच्छ धुवून घेते पानं. इथे आपण मुळ्याचा पाला चिरून घेतलेला आहे, बारीक बारीक मुळासुद्धा चिरून घेतलेला आहे. मुळ्याच्या पाल्याची भाजी करण्याकरता इथे आपल्याला मुगाची डाळ पाहिजे आहे. मी हे पाण्यामध्ये भिजत घातली आहे, याला 1 तास भिजत घालायचे आहे. इथे आपल्याला भाजीच्या फोडणीकरता काही साहित्य लागणार आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे. मिरची घेतली आहे, त्याला बारीक चिरून घेतली आहे. मिरची आपल्याला कमीच घ्यायची आहे, कारण की मुळ्याची भाजी ही खूप तिखट असते, त्यामुळे आपल्याला मिरची कमी घ्यायची आहे. आणि इथे टमाटर घेतले आहे. तुम्हाला जर टमाटर नसेल आवडत तर तुम्ही नाही घेतले तरी चालेल. इथे आपल्याला लसूण लागणार आहे, लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे. इथे आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे आपलं मोहरी जिरं झालेलं आहे. यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. इथे आपण कांदा घालून घेतला आहे. यामध्ये आपल्याला मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे छान कांदा शिजवून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा झालेला आहे. यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. मी इथे ठेचलेला लसूण टाकत आहे. यालासुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायचं, छान होऊ द्यायचं आहे. इथे आपला कांदा लसूण झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. इथे मी हळद घालत आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. आता हे 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आपल्याला. इथे आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. आणि याला छान परतून घ्यायचं आपल्याला. इथे आपले टमाटर असे हलकेसे सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला भिजवलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे. आणि मूग डाळ घातल्यावर आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे चिरलेली. इथे आपण सगळी भाजी घालून घेतली आहे. तर याला छान परतवून घ्यायचं आपल्याला, छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी. हिवाळ्यामध्ये अशा भाज्या हिरव्यागार येतात, त्या नक्की खाल्ल्या पाहिजे. प्रत्येक पालेभाज्यामध्ये काही ना काही विटॅमिन्स, प्रोटीन्स असतात, जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असते. तर तुम्ही ह्या भाज्या नक्की हिवाळ्यामध्ये खाल्ल्या पाहिजे. इथे आपण भाजी परतून घेतली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि भाजी आपल्याला
कमी गॅस करून शिजवून घ्यायची आहे. इथे मी झाकण ठेवून गॅस कमी करून देते आणि भाजी शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया. ही भाजी आपल्याला अधेमध्ये परतत राहायची आहे थोड्या थोड्या वेळाने. ही भाजी आपण छान परतून घ्यायची आहे आणि यावर परत झाकण ठेवून आपल्याला असं शिजवून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने परतत. इथे आपण भाजी परतून घेतली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ही भाजी आपण अशीच परतवत आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मुळ्याच्या पाल्याची भाजी. ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हिवाळ्यामध्ये अशी पौष्टिक असलेली भाजी नक्की ट्राय करून बघा.